प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. आज आपण आलोय जामखेड येथील निवारा बालगृह येथे. आज भारताला प्रजासत्ताक होऊन 76हून अधिक वर्ष होत आहेत, परंतु आजही भारतातील पालावर, तांड्यावर, झोपडीवर लोकशाही पोचली का, प्रजासत्ताकाचा खरा अर्थ पोचलाय का, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि काही ठिकाणी आजही अनेक मुलांना, म्हणजे भटक्या समूहातील असतील, आदिवासी समूहातील असतील, यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु याच आयुष्याने जखमा दिलेल्या पावलांना हसवण्याचं काम करणारे अनेक मदतीचे हात समोर येतात. त्यातलंच एक नाव म्हणजे ॲडव्होकेट डॉक्टर अरुण आबा जाधव. निवारा गृहामध्ये आपण आलेलो आहोत. आबांनी असा विचार केला की समाजामध्ये अनेकांना आई वडिलांचं प्रेम, माया, ऊब मिळत नाही आणि त्या मुलांना आई वडिलांच्या मायापासून ते वंचित राहू नयेत, म्हणून त्या मुलांची आई आणि बाप आपणच व्हावं अशी भावना मनात घेऊन आबांनी या मुलांसाठी हे मायेचं घर उभं केलं. आणि या मायेच्या घरात आज आबा शेकडोंच्या संख्येवर मुलांना शिक्षण देत आहेत, संस्कार देत आहेत आणि त्यांना त्यांना मोठी मोठी स्वप्न दाखवत आहेत आणि ती मोठी स्वप्न पूर्ण करण्याचे एक पथ जो आहे तो तयार करत आहेत. माझा आबांना पहिला प्रश्न आहे या पार्श्वभूमीवर की आबा, हे जे तुम्ही वैभव उभं केले, लहान मुलांसाठी तुम्ही हे जे काही निसर्गरम्य वातावरणात शिक्षणाची, संस्काराची शिदोरी देणारी एक इमारत उभी केली, तर याची पार्श्वभूमी नक्की काय आहे? प्रथमतः मी तुम्हाला नमस्कार करतो. माझ्यासोबत माझे सहकारी माझी पत्नी उमा या ठिकाणी आहे, तिला आवडीने माई. या ठिकाणी खरं तर या समताभूमीमध्ये तुमचं प्रथमतः या ठिकाणी तुमचं स्वागत या ठिकाणी. ही जी समताभूमी आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे जे काही महत्वाचे 3 जे वाक्य वापरले, शब्द वापरले आहे, त्यापैकी त्यातला एक जो महत्वाचा शब्द जो आहे तो म्हणजे समता. आणि त्या समताचा शब्द नाव घेऊन आम्ही या ठिकाणी या भूमीला, हा जो एरिया दिसतोय पूर्णपणे, याला या ठिकाणी आम्ही समता भूमी हे नाव दिलेलं आहे. आपण सगळेजण या सगळा परिसर पाहिल्यानंतर या परिसरामध्ये काय चालतं, हा परिसर कुणासाठी उभा केलाय, हे आपण सगळ्यांनी, तुम्ही स्वतः सकाळीपासून या ठिकाणी तो पाहिलेला आहे. खर तर मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव, मी कोल्हाटी समाजातल्या एका नर्तिकेच्या, नाचणाऱ्या कलावंतीच्या पोटीने जन्म घेतलेला या ठिकाणी कार्यकर्ता आहे. माझं मूळ गाव तसं आष्टी तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये
एक छोटस गाव आहे, त्याला हनुमंत गाव म्हणतो आम्ही. त्या गावामध्ये माझा जन्म आहे. आणि त्याच्यानंतर आमचा जो समाज आहे, भटके मुक्तामधल्या जे काही 42 जाती आहेत, 42 जातीपैकी आमचा कोल्हाटी समाज एक त्यातला एक वर्ग समाज आहे, तो एक जात आहे. प्रत्येक जातीची पद्धत वेगवेगळी आहे. काही जाती भटकी मुक्तामधल्या काही शिकार करून खातात, काही कसरतीचे खेळ करतात, काही कला दाखवतात, कुणी औषध विकतात, कुणी वेगवेगळ्या पद्धतीचं वेषांतर करून सोंग घेऊन त्याच्या कुटुंबाची आणि त्याची उपजीविका करण्याचं काम करतात. भटकीमुक्त समाजातल्या काही जातीवरती गुन्हेगारीचा शिक्का मारलेला आहे. हा जो समाज आहे भटकीमुक्त समाज, ह्या समाजाला गाव नाहीये. मेल्यानंतर पुराला जागा नाही, जाळायला जागा नाही. त्यांना स्वतःच गाव नाहीये. त्यांना उपजीविकेसाठी कुठल्याही पद्धतीची संपत्ती नाही. असा हा महाराष्ट्रामध्ये असणारा जो भटकेमुक्तामधल्या जे काही 42 जाती आहेत, त्याच्यापैकी वडार, तिरमाली, कायकाडी, डवरी गोसावी, कोल्हाटी, मसनजुगी, रामोशी, भामटा, राजपूत, सिकलकर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डोंबारी आहे. अशा अनेक जाती आहेत की ज्या जाती भटकीमुक्तामधल्या 42 जाती आहेत. या प्रत्येक जातीला आमच्यामध्ये एक शब्द आहे की आम्ही जरी जातीमध्ये वाटलो असलो, त्या भटक्यामधल्या 42 जाती आहेत, परंतु आमचं एक जवळचं नातं असं आहे की आम्ही त्याला 3 दगडाच्या चुलीचे भाऊ बनतो. तर आम्ही सगळे पालामध्ये राहणारे माणसं आहोत, गावकोसाच्या बाहेर राहणारे माणसं आहोत. त्या देशामधल्या कुठल्याही संपत्तीवरती आमचा हिस्सा नाहीये. त्या देशातल्या कुठल्याही गावामध्ये आम्हाला इथवर जागा नाहीये. हा पूर्ण समाज उपजीविकेसाठी सातत्याने महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर शेजारच्या राज्यामध्ये जातो. त्यापैकी हा कोल्हाटी समाज एक असा आहे की या समाजाचा मूळ व्यवसाय कसरतीचे खेळ करणं, नाचकाम करणं, गाणे म्हणणं आणि त्यातून जी मिळणारी जी साधन सामुग्री आहे त्याच्यावरती त्या कुटुंबाचं उपजीविका साधन. माझी आई पण नाचत होती. तिचं नाव हिराबाई होतं. आई अडाणी होती, मामा गुलाबराव होते. हे सगळे गरीब माणसं, पालामध्ये राहणारे माणसं, कुठल्याही शाळेमध्ये गेलेले माणसं नाही. ते वर्षानुवर्ष फिरत होते. आमच्या मामाने कसरतीचा खेळ करायचा आणि आमच्या आईने नाचायचं, आणि त्यातून त्या ठिकाणी त्यांची उपजीविका भागवायची. अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी ज्यावेळेस माझे मामा आणि आई त्या ठिकाणी सुगीच्या दिवसामध्ये, सुगी म्हणजे ज्वारीची सुगी म्हणतात, त्या सुगीच्या काळामध्ये ज्यावेळेस ते माणसं जायचे, त्यावेळेस त्या ठिकाणी रानामध्ये गेल्यानंतर त्याला पाचुंदा हा शब्द आहे, आणि हे भिक्षा मागायचे. आणि ती पाचुंदा दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे मामा ढोल वाजवायचे आणि त्या रानामध्ये, त्या शेतामध्ये आमची आई त्या ठिकाणी ते पाचुंद्याच्या मोबदल्यामध्ये नाचून दाखवायची, कसरतीचे खेळ करायची. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा समाज, आमचा भटकंती करणारा समाज, हा कोल्हाटी समाज सातत्याने फिरतो. आमच्या समाजामध्ये बऱ्यापैकी, कोल्हाटी समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये लग्न करतात, पण सुरुवातीच्या काळामध्ये आमच्यामध्ये मुलींचा विवाह होत नव्हता, लग्न होत नव्हतं. मुली जन्माला आली की त्या कुटुंबाची पोशिंदी, त्या कुटुंबाची प्रमुख उपजीविकेचं साधन असं समजायचं. आमच्या कोल्हाटी समाजामध्ये नाचवणीचे जे अपत्य आहेत, जे मुलं आहेत, बऱ्या मुलांपैकी जे मुलं शिकतात त्यांच्या पाठीमागे आईचं नाव असतं. आईचं नाव लावण्याच्या पाठीमागचं पण खरं कारण आहे, स्पष्ट आहे ते, की जी होणारी आपत्ती आहे त्या आपत्तीच्या बऱ्यापैकी फिक्स बाप नसतो, आणि त्यामुळं कुणाचं नाव द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा भगिनी, आमच्या बहिणी त्या ठिकाणी स्वतःच्या मुलाच्या पाठीमाग आईचं नाव लावून शिक्षण पूर्ण करतात. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचं कारण असं की अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी आईच्या पाठीमाग आता सगळ्यांचे नाव लावायचं काम चालू झालं. आज नोकरदारामध्ये सुद्धा बापाचं नाव लावलं जातं, बापाच्या पाठीमाग आईचं नाव लावलं जातं. सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात मी पाहतो बोर्ड. परंतु आमच्या समाजाची पद्धत, आमच्या समाज हा मातृसत्ताक समाज आहे, पितृसत्ताक नाही.
कुटुंबाची प्रमुख महिला असते आणि भटक्या विमुक्तापैकी बऱ्याच जातीमध्ये कुटुंबाची प्रमुख ही महिला असते आणि त्याच पद्धतीने आमच्या समाजामध्ये सुद्धा महिलाची प्रमुख असते आणि या सगळ्या महिला कुटुंबाची देखभाल करतात. शिक्षणाचा अभाव होता, पालामध्ये राहत होतो, वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून खात होतो, गावकोसाच्या बाहेर राहायचं. जिथं गावची हागणदारी असायची, जिथं सगळं गाव संडासला जायचं, अशा गावकोसाच्या बाहेर आम्हाला जागा दिली जायची आणि गावामध्ये खेळ करून नाचगाणं करून आमचा हा समाज दोरकोस दोरमुखात करून उपजीविका करायचा. माझ्या 3 पिढ्या अगोदरच्या त्या ठिकाणी ह्याच पद्धतीने जगले गरीब माणसं, परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा गुन्हा नसणारे, कुठल्याही पद्धतीचा आरोप त्याच्यावरती असणार नाही. या ठिकाणी बाहेरगावी फिरून त्या ठिकाणी त्यांची उपजीविका करायची. आमच्या सोबत शेळ्या असायच्या, गाढवा असायचे, डुकरं असायचे, कोंबड्या असायचे, वेगवेगळ्या प्राणी आमच्या सगळ्या सोबत असायचे आणि प्राणी ही आमची संपत्ती समाजाची. म्हणजे आमच्या समाजामध्ये माणूस जर श्रीमंत ठरवायचं ठरलं तर काय त्याच्याकडं, त्याच्या घरामध्ये महिला किती नसतात ते आणि त्याच्या घरी गाढवं किती आहे तर त्याच्यावरती त्याची संपत्ती ठरायची आणि तो मोठा माणूस असायचा. हे सगळं आयुष्याचा प्रवास करता करता आमच्या समाजातले माणसं फिरायचे. आमच्या मामाने ठरवलं की आमचं जसं आयुष्य गेलं तसं यांचं आयुष्य गेलं नाही पाहिजे, म्हणून या ठिकाणी मला शाळेमध्ये आष्टी तालुक्यामधल्या हनुमंत गाव या गावामध्ये मला पहिलीच शाळेत घातलं. खरं तर आम्ही प्रत्येक पालावर जाऊन शिक्षण करायचो, फिरायचो, परंतु आमच्या मामाला ते समजलं आणि मामाने शिक्षणाच्या त्या ठिकाणी गंगा आमच्या पशी आणली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही शाळेमध्ये राहा. आमच्या मामीला आमच्या पशी भाकरी खावायला ठेवलं. गावामध्ये प्रचंड डिस्क्रिमिनेशन असायचं. आमच्या समाजामध्ये वेगवेगळे प्राणी खात असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला पंक्तीला बसून देत नव्हते, मंदिरामध्ये जाऊन देत नव्हते, आम्हाला शिवून घेत नव्हते, आम्हाला शेजारी बसून देत नव्हते. अशी परिस्थिती लहानपणी मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेली, अनुभवली आणि भोगलेली पण. आमच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर होतं. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये आम्हाला बाहेरून बोलावं लागायचं, आतमध्ये जायला संधी नव्हती. दुसरी महत्वाची गोष्ट, गावात जर लग्न असलं तर लग्नाला सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पंक्तीला बसवलं. आम्ही पण अस्पृश्य. अशा परिस्थितीमध्ये मी 4थी पर्यंत गावात शिकलो. 4थीच्या नंतर 5वीला आष्टी तालुक्यामध्ये सिराळ म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये शिकलो. 5वीला 5 किलोमीटर पाय पाय जायचं. पायात चप्पल नसायची, एकच पिशवी असायची. जुने दप्तर, जुन्या वह्या घेऊन त्या ठिकाणी आम्ही शिकायचो आणि त्या ठिकाणी आम्ही त्या शाळेमध्ये जात असताना सुद्धा तिथं पण आमच्या सोबत वेगवेगळ्या पद्धतीने भेदभाव व्हायचा. बसायला वेगळ्या ठिकाणी बसायचं. असं सगळं भोगलं, अनुभवलं त्या ठिकाणी. 5वी तिथं शिकलो आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे आई आणि बाबा पाल घेऊन फिरत फिरत त्या ठिकाणी आले आणि नंतर जामखेडला आम्ही स्थायिक झालो. जामखेडला श्री नागेश विद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था, त्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी 6वीला आलो. 6वी ते 10वी पर्यंत शिकलो. 10वीच्या नंतर चांगल्या मार्काने पास झालो आणि इच्छा होती आयुष्यामध्ये की अधिकारी व्हायचं, म्हणजे इन्स्पेक्टर व्हायचं किंवा मोठा अधिकारी व्हायचं स्वप्न होतं. तर आपल्या समाजामध्ये कुणी शिकलं नाही आणि मामाची इच्छा, आईची इच्छा आणि कौतुकाने आम्हाला ताकद द्यायची, मदत करायची. त्यांची इच्छा होती की अधिकारी झालं पाहिजे आणि 10वी सुटलो मी आणि 11वीला 12वीला गेलो. त्याच ठिकाणी लाना हुसिंग नावाची शाळा आहे जामखेडमध्ये, जिल्हा अहिल्यानगर आणि 11वी 12वी झालो. 12वीला गेलो आणि त्याच वेळेस माझ्याकडून एक मोटरसायकलवरून एका बाईला धक्का लागला आणि तो धक्का लागल्यानंतर तो अपघात झाला आणि त्या अपघाताच्या नंतर माझ्यावरती त्या ठिकाणी संबंधित जामखेडच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करायला संबंधित व्यक्ती गेली आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत असताना माझे मामा आणि बाकीचे नातेवाईक त्या ठिकाणी धावत पळत गेले तिथे इन्स्पेक्टर साहेबांना आणि त्या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं की आमच्या समाजामध्ये मुलं शिकत नाही, आमचं शिकत नव्हते, खूप कमी शिक्षणाचं प्रमाण असायचं. पण त्यावेळेस आम्ही शिकायची इच्छा होती. आई वडिलांना वाटायचं खूप चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे आणि तो अपघात झाला. पोलीस स्टेशनला गेले. माझ्या पाठची बहीण, माझ्या पाठच्या बहिणीचं नाव अलका जाधव, अलका आहे, माझ्यासारखी दिसायला गोड आहे आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या मुलावरती गुन्हा दाखल करू नका, आमच्या समाजामध्ये कुणी शिकत नाही,
हे संबंधित अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्याने सांगितलं डायरेक्ट स्पष्टपणे की या ठिकाणी मी त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही, त्याला कुठल्याही पद्धतीत केसेस करत नाही. फक्त तुम्ही एक काम करा म्हणले की त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबामध्ये असणारी त्याची जी बहीण आहे त्या बहिणीला मला एक दिवस माझ्यासोबत पाठवा. हे ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मी तरुण होतो, शिकलेलो होतो. मला हे वाक्य माझ्या मनाला एकदम जबरदस्त असा आघात करून गेलं. आणि मी सांगितलं मी एवढा शिकल्या सवारलेला माणूस आहे, माझ्या एवढा मोठा गुन्हा घडला काय. आणि त्याच्यानंतर मला ते जीवाला लागलं, माझ्या मनाला लागलं. आणि त्या दिवशी मी ठरवलं बाहेर येऊन जामखेड पोलीस स्टेशनच्या गेट मध्ये ठरवलं की माझ्यासारख्या शिकलेल्या माणसावरती, स्वप्न असणाऱ्या माणसावरती कुठलाही गुन्हा नसताना जर पोलीस खातं या पद्धतीने जर माझा छळ करत असेल, माझ्यावर अन्याय करीत असेल, तर या ठिकाणी इथून पुढे शिकायचं, ती नोकरी करण्यासाठी नाही शिकायचं, तर शिकायचं तर समाजाचं काम करायसाठी शिकायचं, समाजाला मदत करण्यासाठी शिकायचं. या पद्धतीने मी कामाला माझ्या सुरुवात केली. आणि तेव्हापासून मी नोकरीचा त्या ठिकाणी नकार दिला. आणि एवढं सगळं करत असताना मी मराठीतला MA, मी हिस्ट्रीतला MA, मी व्हेटरनरी डॉक्टर आहे, मी वकील आहे. हे सगळं काम करत असताना मी चळवळीत झोपल्या गेलो. आणि त्याच वेळेस जामखेड तालुक्यामध्ये भुताडा म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी मंदिर प्रवेशावर बहिष्कार पडला होता. आणि त्यावेळेस एका सामाजिक संघटनेने मोर्चा काढला होता, मानवकाब्या नावाच्या संघटनेने. एकनाथ आव्हाड, दशरथ जाधव, वाल्मिक निकाळजे, मनीषा तोकले, अशोक तांगडे, विवेक पंडित यांनी सगळ्यांनी मिळून तो मोर्चा काढला. आणि त्या मोर्चामध्ये माझ्यावर बी अन्याय झाला असं गृहीत धरून सांगून मी त्या लढ्यामध्ये उतरलो. आणि तेव्हापासून जे लढतोय आजपर्यंत या ठिकाणी सामाजिक चळवळीत काम करतोय. गेली 35 वर्ष झालं मी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. खर तर त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याचं काय दुःख असतं मी माझ्या डोळ्याने पाहिलं, अनुभवलेलं. शाळेमध्ये आम्ही लहानपणी हाजरी द्यायला उठवायचे, अरुण हिराबाई जाधव म्हणून. त्यावेळेस शाळेमध्ये हिराबाई शब्द आल्यानंतर त्या ठिकाणी मुलं कुजबूज करायचे की तुला काय बाप नाही का. म्हणजे मराठी शाळेमध्ये तीच परिस्थिती, हायस्कूलमध्ये तीच परिस्थिती, इव्हन कॉलेजला येईपर्यंत माझी तीच परिस्थिती होती. अरुण हिराबाई जाधव काय. हिराबाई शब्द आल्यानंतर लोक म्हणायचे की तुला काय बाप नाही का. म्हणून तुम्हाला बाप आहे, मग तुझा बाप आहे तर काय येत नाही. असे अनेक उलटे सुलटे प्रश्न विचारायचे. मला जर बाप म्हणावं तर मला बाप दाखवू शकत नव्हतं, कारण बाप नावाची गोष्ट मी बघितलीच नाही आयुष्यामध्ये कधी. हे सगळं दुःख वेदना सहन करत करत या ठिकाणी मी शिकत होतो. आणि प्रत्येक वेळेस मला बापाच्या नावाने कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरती मला त्या ठिकाणी माझ्यासोबत भेदभाव व्हायचा, सतत माझ्यासोबत डिस्क्रिमिनेशन व्हायचं. परंतु ते सहन करत करत त्या ठिकाणी मी शिकत होतो. त्याच काळामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराचे पुस्तक वाचणं, अभ्यास करणं, चिंतन करणं, या पद्धतीने त्या ठिकाणी मी माझ्या आयुष्यामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. ठिकाणी अनेक प्रसंग आहेत. चळवळीमध्ये काम करत असताना अनेक चळवळीच्या वेळेस माझ्यावर आघात झाले, जीवघेणे हल्ले झाले. अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी अन्वेकाब्यांच्या सोबत जोडले गेलो. आणि काही दिवसानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत सुद्धा मी त्या ठिकाणी जोडले गेलो. आणि बाळासाहेबांच्या सोबत आल्यानंतर एका स्वतःच्या मुलाप्रमाणे, एक हक्कानी, एक भटकीमुक्तातला कोल्हाट्याचा पोऱ्या या ठिकाणी चळवळीमध्ये आलाय. आणि मला त्यांनी सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सतत संधी देत गेले. आणि त्या ठिकाणी मी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये माझं स्वतःचं वलय निर्माण त्या ठिकाणी केलं. खर तर बाळासाहेबांना सुद्धा माझ्या संदर्भात अनेक वेळेस आरोप झाले की अरुण जाधव कोल्हाटी समाजातल्या आणि बाळासाहेब कोल्हाटी समाजातल्या माणसावरती प्रेम करतात. अनेक वेळेस त्यांच्यावर बी आरोप प्रत्यारोप झाले. परंतु बाळासाहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अनेक भटकीमुक्त समाजाच्या कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं. त्यापैकी मी एक कोल्हाटी समाजातला कार्यकर्ता. मी जामखेडचा सरपंच होतो, मी जामखेडचा उपसरपंच होतो, मी विधानसभा लढलो, पंचायत समिती लढलो. आणि आता नव्यानेच 2026 ला मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून या ठिकाणी जामखेड नगर परिषदेमध्ये निवडून आलो. खर तर एकल महिलांचं काय दुःख आहे, ज्याला आई नाही बाप नाही त्यांचं काय दुःख आहे, नाचराणी महिलांचं काय दुःख आहे, त्यांच्या लेकरांचं काय दुःख आहे, ज्याला बाप नाही त्याचं काय दुःख आहे, महिलांचं काय दुःख आहे, हे सगळं पाहिल्यानंतर आयुष्यामध्ये ठरवलं की या ठिकाणी एक अनाथ आश्रम चालू करायचं. आणि
राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त 2015 रोजी जामखेड शहरामध्ये या ठिकाणी आम्ही 5 मुलांवरती या ठिकाणी निवारा नावाचं बालगृह चालू केलं आणि त्याच्यामध्ये भटकीमुक्तांचे आदिवासीचे मुलं घेऊन शिक्षणाला सुरुवात केली. आज 100 मुलं आहेत. माझ्यासोबत अनेक सहकारी काम करतात. या ठिकाणी या संस्थेचे अधीक्षक वैजनाथ केसकर आहे, संतोषजी आहेत, बाकीचं इतर ठिकाणी बाप्पूसाहेब ओहळ आहेत, सचिन आहे, ऋषी आहे, माई आहे माझ्यासोबत आणि बाकीचे अनेक सहकारी कर्ज श्रीगोंदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे सगळे सहकारी जीवाचं रान करून या ठिकाणी माझ्यासोबत काम करतात. हा एक प्रश्न आहे, हे एवढं तुम्ही सगळं उभं केलं, पण ते करत असताना तुम्ही याची पार्श्वभूमी सांगितली की तुम्ही हे का उभं केलं, परंतु हे करत असताना तुम्हाला अशा पद्धतीच्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. कारण चांगलं काम करत असताना कुठेतरी वाईट तिकडून विरोध होत असतो, त्याचा प्रकार तुम्हाला विरोध झाला असतो. एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की हे जागा घेण्याच्या अगोदर ही ज्यावेळेस जागा घेतली आम्ही त्यावेळेस इथल्या बऱ्याचशा लोकांनी असे आरोप केले की ही जागा जी आहे ही जागा आम्ही सांगायचो की अनाथ आश्रमाचा घेते. गावामध्ये चर्चा अशी झाली की हे लोक अनाथ आश्रम नाही बांधायचं, तिथं ह्या ठिकाणी कला केंद्र उभं करायचं, नातरंडी महिलांचं या ठिकाणी थिएटर उभं करायचं, त्यासाठी त्यांनी ही जागा घेतलेली. परंतु लोकांना खूप मला पटवून सांगावं लागलं, समजून सांगितलं. जेव्हा ही वास्तू उभं राहायला लागली, ही वास्तू उभं राहत असताना मग लोकांच्या लक्षात आलं या ठिकाणी हे खरंच अनाथ आश्रम बांधतायत. त्यावेळेस स्पष्ट झालं. त्याच्यामध्ये खूप मोठा विरोध झाला. इथं बी गावामध्ये विरोध झाला, काम करताना पण विरोध होतो. कितीतरी वेळेस माझ्या विरोधामध्ये मोर्चे काढले, आरोप प्रत्यारोप केले, पेपरला बातम्या दिल्या. मी जे करतोय काम खोटं आहे, लबाड आहे, हा लफंग आहे, अशा पद्धतीचे अनेक प्रत्यारोप झाले. दोन वेळेस मी मरता वाचलो. एकदा भूम तालुक्यात, एकदा श्रीगोंदा तालुक्यामध्ये वाचलो. मी 5 वेळेस जेलमध्ये गेलो तिथल्या अत्याचाराच्या प्रश्नावरती, भटकीमुक्तांच्या प्रश्नावरती. परंतु विरोध होत असताना सुद्धा कुठेही थांबलो नाही. त्याचं कारण असं आहे की भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. इथल्या महापुरुषांचा विचार, शाहू फुले आंबेडकर विचार आणि इथल्या भारतीय संविधानाने दिलेला अधिकार, त्याच्या जीवावरती, त्याच्या जोरावरती गेली 35 वर्ष झालं मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण देश पातळीवरती मी या ठिकाणी काम करतो. इथल्या भटकीमुक्ताचं संघटन करणं, त्याला विरोध होतो, पर्याय नाही. हे काम काय सोपं नाहीये. हे कष्टाचं काम आहे, जीवावरचं काम आहे. त्याचं कारण असं की नाकारलेला समूहाला हे 12 ठिगड्याची गोधडी, अनेक वेगवेगळ्या कलरचे ठिगडे आहेत आणि सगळ्याला एकत्रित करायचं, त्यांना शिवायचंय, मोड बांधायची, हे तेवढं सोपं काम आहे. बाकीच्यांचं काम सरळ रस्ता आहे. पण आम्हाला सकाळी उठल्यापासून 9 वाजता एक आनंदाची बातमी मिळते, दुपारी 12 वाजता दुःखाची बातमी मिळते, संध्याकाळी तिसरी बातमी मिळते. गोळीबार असन, हत्याकांड असतील, सामूहिक बलात्कार असतील, जाळपोळ असन, अशा अनेक संघर्ष आयुष्यामध्ये भोगत गेलो. त्याला विरोध करत गेलो, त्याच्या विरोधात आवाज उठवत गेलो. हा संघर्ष चालू आहे, शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहील. परंतु भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकाराप्रमाणे आम्ही जगण्याचा प्रयत्न करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, संविधान नसतं तर आमचं काय खरं नव्हतं. आम्हाला कुठल्याही पद्धतीने न्याय नव्हता. त्याचं कारण असं होतं की आमच्यावर गुन्हेगारीचा शिक्का वाटायचा भटकीमुक्त समाजावरती. या देशामध्ये जनावरांचे जसे जेल आहेत, कोंडवाडे आहेत, तसे माणसाचे पण जेल होते, कोंडवाडे होते आणि खूप भोगलेलं आहे. म्हणजे तिरंग्याला आम्ही सॅल्यूट मारतो त्या ठिकाणी. खर तर आता लवकरच या ठिकाणी काही दिवसानंतरच 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. खरं तर एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो 26 जानेवारी जो साजरा केलेला आहे, या दिवशी आम्ही जेलमध्ये होतो, आम्ही सेटलमेंट मध्ये होतो. खरं तर आम्हाला जी स्वातंत्र्य मिळालं 31 ऑगस्टला, 15 ऑगस्टला झालं तरी आम्ही 5-6 वर्ष जेलमध्येच होतो. मग या देशाचा तिरंगा फडकून सुद्धा 5 वर्ष महाराष्ट्रातला भटकीमुक्त समाज देशातला जेलमध्ये होता. मग काय जबाबदार भटकीमुक्त समाजातल्या काही लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सरकारला सांगितलं, अरे आज मी असा एक समाज आहे की तो जेलमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक सेटलमेंट होते, त्या सेटलमेंट मध्ये खुल्या कारागृहामध्ये आमच्या भटकीमुक्त मधल्या ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला तो समाज जेलमध्ये होता. आणि त्यांचे जे उठाव आहेत, त्यांनी जे लढे केले, या ठिकाणी चोऱ्या माऱ्या नाही केल्या, इंग्रजांच्या विरोधात उठाव केले, इंग्रजांना सळो करून सोडलं. खरं तर स्वातंत्र्य सैनिक आम्हीच आहोत. कारण ज्या भटकीमुक्तावरती गुन्हेगारीचा शिक्का मारलाय तो गुन्हेगारीचा शिक्का नाही, तो उठावाचा शिक्का आहे. आता 42 जातीचे आहेत भटक्या विमुक्त समूहामध्ये आणि आज शेकडो मुलं या निवारा बालगृहामध्ये शिकत आहेत.
परंतु या निवारा बालगृहामध्ये 42 जात समूह जे आहेत त्यातील किती जातींचा समावेश आहे? दाईक जातीचं पण आहे. म्हणजे अजूनही 32 जातींचं शिक्षणाचं हे आहे. एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी की बघा, मी कोल्हाटी समाजातल्या माझ्या फॅमिलीमध्ये शिकणार पहिला माणूस. आमच्या कुटुंबामध्ये कुणी शिकलं नाही. पहिल्या कुटुंबामध्ये शिकणारा मी, आणि आता आमच्या नंतरचे बाकीचे माणसं आले शिकायला. तसं काही समाजाची अशी अवस्था आहे, आजही त्या समाजाला राहायला जागा नाही. आजही तो समाज गावकुसाच्या बाहेर राहतोय, उपजीविकेसाठी भटकंती करतोय. परंतु पहिल्यांदा या ठिकाणी इथला कायकाडी असन, इथला कांदार वाट असन, पारदी असन, इथला रमान असन, ह्याच्या छोटे छोटे जाती, मदारी आहे, माकडवाला आहे, कुडमुडे जोशी आहे, चिखलकर आहे, ह्याच्या छोट्या छोट्या जाती आता ह्या जातीमधले आता शिक्षणाचं प्रमाण वाढतंय, पण पाहिजे तेवढं नाही. मुलं शिकताय पण मुली शिकत नाही. 13-14 वर्षातून मुलगी शाळेच्या बाहेर काढतायत. आता मुलींवरून टाईमकडे तुम्ही की मुलींचे तिथं अनेक मुली आहेत शिक्षणासाठी, तर ह्या मुलींची पार्श्वभूमी काय आहे किंवा कुठल्या बॅकग्राऊंडमधून त्या येत आहेत आणि त्या कशा समूहातून येत आहेत? त्या ज्या मुली आहेत त्या आदिवासी आणि भटक्या समाजातल्या आहेत. भटक्या समाजातल्या लोकांचा शिक्षणाकडे, मुलांच्याही शिक्षणाकडे खूपच मोठं दुर्लक्ष आहे. कारण ते शिक्षितच नाही आहे, तर मुलांना काय शिकवणार? आणि त्यातल्या ते सगळ्यात मोठा प्रश्न की मुलींना शिक्षणाचा, म्हणजे शिक्षणाला आपण पाठवावं हे अजिबात योग्य नाही. त्याच्या मागे पण त्यांचं हे की मुलींना शिक्षणाला पाठवलं तर ती एक मनात भीती की बाबा उद्या काय होतंय का. त्यांच्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण पण ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढतं. कारण बालविवाह लवकर, त्यांना ती जबाबदारी नको असते, ते सतत भटकंती करत असतात. त्याच्यामुळे मुलींचं खूप कमी वयात ते लग्न करून देतात, तर मुलींना शिक्षणाच्या प्रवाहापासून खूप लांब ठेवतात. तर इथे जवळजवळ पारधी, आदिवासी, भिल या अनेक छोट्या भटक्या समूहातल्या मुली शिकतात. आता आम्हासोबत काम करत असताना तुम्हाला देखील अनेक अनुभव आले असतील सामाजिक चळवळीमध्ये किंवा या एकूणच सगळ्या कार्यामध्ये. तर अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मुलांच्या भविष्याबाबत किंवा मुलांच्या त्याच्या एकंदरीत मुलांचं जे पुढचं काम आहे त्याच्या संदर्भात मुलांनाही टेन्शन निर्माण झालं आणि तुम्हालाही त्या गोष्टीचं टेन्शन निर्माण झालं, आणि परंतु ती परिस्थिती तुम्ही अतिशय योग्यपणे हाताळली आहे. अशी कुठली परिस्थिती आहे? अशा बऱ्याच परिस्थिती आहेत. एक फक्त सुरुवातीचं ज्यावेळेस मुलं नव्हते त्यावेळेस एक जातीचा कसा कलंक असतो त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. एक मला फेलोशिप मिळाली होती, तर मी प्रत्येक गावात जाऊन काम करायचे. सगळ्यांना माहीत होतं अरुण जाधवची बायको. अरुण जाधव हा कोल्हाटी समाजाचा. कोल्हाटी समाजाचा अरुण जाधव असल्यामुळे मी जेव्हा इकडे फील्डमध्ये जायचे त्यावेळेस जसं आबांनी आता सांगितलं की इथं आश्रमशाळा जेव्हा काढायची जागा घेत होते तर हा कला केंद्रच उभा करतात असं समज लोकांमध्ये पसरला गेला होता. तसंच मी जेव्हा फील्डमध्ये जायचं तर लोक म्हणायचे की नाही हे कोल्हाटी समाजाचे आहेत आणि कोल्हाटी समाजातल्या लोकांबरोबर काम करायचं तर आपल्या बायका बिघडतील. असा तो खूप अनुभव आला. आणि जर निवारा बालगृहातले अनुभव विचारतात तर शिक्षणाचा तो प्रॉब्लेम येतोच. कारण आपल्याकडे जशा सुविधा पाहिजेत, आपण जो काही निवारा चालवतो तो लोकलमधून चालवतो, म्हणजे जे देणगी देतात आपल्याला सरकाराचं कोणतंही मानधन नाही. तर मुलांच्या शिक्षणासाठी ज्या प्रकारे खूप चांगलं शिक्षण आपण द्यायला पाहिजे, जसं कम्प्युटर असेल, मुलांना मोठं ग्राउंड असेल, मुलांच्या काही दैनंदिन ज्या चांगल्या गरजा असतात जसं अन्नछत्रालय पाहिजे. पावसाळ्यात इथं आम्हाला ज्यावेळेस खूप पाऊस पडतो त्यावेळेस इथं मुलांना जेवायचं म्हणजे आतमध्ये बेड असल्यामुळे मुलांना जागा राहत नाही. तर बाहेर ज्यावेळेस पाऊस येतो तर मग पावसामध्ये मुलं जेवतात. आणि अन्नधान्याची तर ॲक्च्युली गरज पडते, कारण एका दिवसाला आपल्याला 30 किलो अन्न लागतं. तर ते 30 किलो अन्न म्हणजे रोज लोकांना तेवढं तोंड द्यावं लागतं, लोकांना मागावं लागतं. आता हे अन्नधान्यावरून आठवलं की हा जो सगळा खर्च आहे किंवा हे सगळे रसद आहे, ही रसद निर्माण करण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो तुम्हाला? एक तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे सगळं मदतीवर चालू आहे स्पष्टपणे. आणि आमच्याकडे तेवढेच मुलंच नाही तर आमच्या रस्त्यावर जाणारा माणूस सुद्धा या ठिकाणी जेवायला येतो. म्हणजे जो भुकेलेला आहे, जो तहानलेला आहे तो ह्या ठिकाणी येतो.
आणि आमचं वैशिष्ट्यच असं आहे, समता भूमीचं वैशिष्ट्यच असं आहे की आम्ही म्हणतो की तुमच्या घासातला एक घास आम्हाला द्या. आमच्याकडे येणारा माणूस उपाशी नाही गेला पाहिजे. आमच्याकडे आलेला माणूस हा पाणी पिऊन गेला पाहिजे, चहा पिऊन गेला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी उपाशी नाही राहिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. म्हणूनच आम्ही या ठिकाणी लोकवर्गणीतून हे उभा करतोय, चालवतोय आणि जास्तीत जास्त लोकांकडून मदत गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. जामखेड शहरामध्ये पण अनेक माणसं दानशूर आहेत, ते धान्य देतात, त्यानंतर भाजीपाला देतात. अनेक असे लोक आहेत की जे मदत करतात, परंतु हा कायमस्वरूपीचा संघर्ष आहे. कारण हे जे चालतं ते सरकारच्या मदतीवर चालत नाही, ते लोकांच्या ताकदीवर, लोकांच्या विश्वासावरती, लोकांच्या ट्रस्टवरती चालतं. असे पण संघर्ष आहे. कधी कधी इतका संघर्ष असतो की मग ते अडचणी येतात. कधी कधी प्रसंग येतो किंवा आजचं आहे उद्याचं काय करायचं, परंतु येतंय, देत आहेत लोक म्हणून हे चाललं. पण संघर्ष खूप मोठा आहे, हे सगळं सांभाळणं तेवढं सोपं नाही.